छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा। पोलादपूर तालुक्याची भूमी म्हटलं की नरवीरांची भूमी। नरवीर तानाजी मालुसरे यांना देखील या ठिकाणी मुजरा करतो। आज या ठिकाणी सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर तालुका अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग 2026 पर्व चौथे 7 तारखेला ही स्पर्धा या ठिकाणी सुरू झाली आणि आज या ठिकाणी 12 तारीख आहे। 5 ते 6 दिवस ही स्पर्धा अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न झाली। आजच्या ह्या बक्षीसपात्र प्रथम क्रमांक आलेला संघ या ठिकाणी काटेतली, द्वितीय क्रमांक कुडपण, तृतीय क्रमांक चरई आणि चतुर्थ क्रमांक या ठिकाणी केवनाले आणि धामणदेवी असे 5 नंबर या ठिकाणी या स्पर्धेमध्ये होते। आणि खऱ्या अर्थानं चांगल्या वातावरणामध्ये ही स्पर्धा होत असताना क्रिकेट म्हटलं का वादविवाद हे होतातच, कारण क्रिकेटच्या पटला या देशाच्या क्रिकेटमध्येच सचिन तेंडुलकर देखील आउट नसताना आउट दिला गेलेला आहे। म्हणजे क्रिकेट अंपायर हे काही देव नसतात, चुका ह्या सर्वांकडून होत असतात, परंतु चुका झाल्याच्या नंतर त्या क्रिकेटचा सन्मान या क्रिकेट खेळाडूंनी करायचा असतो। आणि म्हणून क्रिकेट फक्त खेळण्यासाठी नाही तर ते नियमांसाठी आहे आणि सह्याद्री कुणाची वैयक्तिक नाही, ती नियमानेच खेळणार आणि नियमानेच पुढे जाणार। आणि म्हणून मी एवढं सांगू इच्छितो की सह्याद्रीमध्ये खेळत असताना सह्याद्री ही अशी लगेच उभी राहिलेली नाही, सह्याद्री ही खऱ्या अर्थानं वादलाच्या विरोधात उभी राहिलेली आहे। आणि म्हणून कोणी आडवं गेलं म्हणून सह्याद्री कमजोर होईल असं कोणी देखील समजू नये। सह्याद्री ही क्रिकेटसाठी आहे आणि सर्वांसाठी क्रिकेट आणि क्रिकेटसाठी सर्व ह्या नियम आणि नियमांसाठी ही सह्याद्री उभी राहिलेली आहे। आणि म्हणून मी एवढंच सांगेल सर्व क्रिकेट प्रेमींना, एखादा नियम चुकला म्हणजे लगेच कमिटीला धारेवर धरू नये। हा जेव्हा खेळ करत असताना असंख्य खेळाडूंची आणि कमिटीची खऱ्या अर्थानं मेहनत असते। आज ह्या डोंबिवली सारख्या शहरामध्ये ही स्पर्धा भरवत असताना आमचे योगेश दादा मालुसरे असतील, सकाळी ते इथे 6 वाजता येऊन पूर्ण स्पर्धा या ठिकाणी त्यांनी चालू केली। मी विशेष करून या ठिकाणी योगेश दादा मालुसरे यांचा आभार व्यक्त करतो। तसेच या ठिकाणी सर्वच कमिटी असेल, अमित गाडगे असतील, विकास सुतेकर असतील, आमचे दीपक बिरामणे असतील, गणपत दादा वाडकर असतील, शैलेश पवार असतील, सचिन कदम असतील, मनोहर सकपाल असतील, निलेश मोरे असतील, तसेच अशोकजी जाधव असतील आणि सर्वच नागेश सुतार असतील। सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही, परंतु कमिटीला सर्वच कमिटी मेंबरनी या ठिकाणी मेहनत करून ही स्पर्धा या ठिकाणी संपन्न केली। आज या व्यासपीठावर उपस्थित असलेले पोलादपूर नगरपंचायतचे स्वीकृत नगरसेवक शिवराजजी पार्टे असतील, कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ मोरे असतील, काटेतली गावाचे ग्रामस्थ असतील आणि तसेच या ठिकाणी दाबेकर साहेब देखील उपस्थित आहेत। सर्वच मान्यवरांचा आमच्या आमंत्रणाला मान देऊन आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आमच्या असोसिएशनच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो। तसेच 2021 ला ही असोसिएशन उभी झाली, जवळजवळ 5 वर्ष झालं आणि प्रीमियर लीगचं हे 4थं वर्ष आहे। पहिली स्पर्धा बेलापूर या ठिकाणी राजीव गांधी स्टेडियम या ठिकाणी झाली आणि असोसिएशननी शब्द दिला होता की एक हासरातलं क्रिकेट एक दिवस स्टेडियमला दाखवू आणि पहिल्याच वर्षाच्या सह्याद्री असोसिएशननी स्टेडियमवर खेळवून दाखवलं। आणि त्याच पद्धतीने आता भविष्यामध्ये सह्याद्री ही कुठे थांबणार नाही। कोणी किती बदनामी करू, जिसका नाम सांगेल, कोणी काय बोलतोय ह्याच्याकडे कुणी लक्ष देऊ नका। आपलं काम ह्याच्याकडे अशा पद्धतीने पोलादपूर तालुक्याचा क्रिकेट न्यायचं आहे की चांगल्या पद्धतीचा खेळ आपल्याला द्यायचा आहे। आणि म्हणून आपण पहिलेच ब्रीदवाक्य ठेवलेलं आहे, सर्वांसाठी क्रिकेट आणि क्रिकेटसाठी सर्व। एखाद्या कमिटी मेंबरने या ठिकाणी डिसिजन दिला का वैयक्तिक त्याच्यावर चर्चा केली जाते, पण ज्याला माहिती आहे तोच डिसिजन देऊ शकतो, सर्वच डिसिजन कोण देऊ शकत नाही। आणि म्हणून सर्वच खेळाडूंना या ठिकाणी माझी विनंती असणार आहे, अंपायरची एका चुकीमुळे किंवा कुणाच्या काही चुकीमुळे लगेच धारेवर धरणं हे मोठं वैभव उभं करताना हा काही छोटासा विषय नाहीये। आणि म्हणून सर्वांना विनंती करेन, सर्व आपले आहेत, एका कुटुंबातले आहेत, या दृष्टिकोनातून आपण सह्याद्रीमध्ये आलात आजच्या ह्या क्रिकेट स्पर्धेमध्ये
प्रीमियर लीग मध्ये 4थ्या वर्षामध्ये ज्या ज्या संघ मालकांनी या ठिकाणी सहभाग घेतला, आपला संघ या ठिकाणी उभा केला, त्या सर्व संघ मालकांचं विशेष करून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि पूर्ण कमिटीचं या क्रिकेट स्पर्धेमध्ये सुंदर असं नियोजन आयोजन या ठिकाणी केलं. सुरुवात होत असताना आमच्या योगेश मालुसरे असतील, आमचे शैलेश पवार असतील, अमित गाडगे असतील, सर्वांनीच अतिशय सुंदर अशा पद्धतीची आखणी या ठिकाणी केली. क्रिकेट म्हटलं का छोट्या मोठ्या गोष्टी ह्या होतातच, त्या दुर्लक्ष करायचे आणि भविष्य काळामध्ये कसं पुढे जाता येईल ह्याच्याकडेच लक्ष द्यायचं आहे. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आलेल्या सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.